कानाची दुपारची झोप झाली, त्याचा छानपैकी मेकअप केला आणि म्हटलं चला कानाला थोडीशी घुमी करून आणूया। त्यासाठी आम्ही सगळे निघालो कानाला घेऊन देवदर्शनासाठी। त्या निमित्ताने म्हटलं आमचं पण देवदर्शन होऊन जाईल। तर आज कान्हा, मी आणि कान्हाचे पप्पा तिघांनी पण सेम कलरचा ड्रेस घातलाय। कानाला आज बसायचं होतं त्याच्या पप्पांसोबत फ्रंट सीटवर, कारण त्याला पुढचा व्ह्यू बघायचा होता। मंदिर तर काही खूप दूर नाहीये, आमच्या गावाच्या शेजारीच आहे हे मंदिर आणि आम्ही खूप दिवसापासून कानाला घेऊन या देवीच्या मंदिरामध्ये आलो नव्हतो आणि आज सुट्टी पण होती आणि घरी बसून तर आम्ही असं विशेष काही करणार नव्हतो। तर म्हटलं चला कानाच्या निमित्ताने आमचं पण बाहेर फिरणं होईल। दर्शन करून घरी आलो आणि काकीने आल्या आल्या आमच्यावरून कुटका पाणी उतरवला आणि आज सगळ्यांनाच उपवास असल्यामुळे आम्हाला बनवायचे होते सगळ्यांसाठी साबुदाणा वडे। आमच्या घरातील सगळ्यांना साबुदाणा वडे खूप आवडतात आणि सकाळी आम्ही खिचडी तर खाल्ली होती, पण म्हटलं संध्याकाळी काहीतरी वेगळं करूया। तर मग श्रुतीने मस्त साबुदाणा वडे बनवले आणि मी ते वरती तळून घेतले आणि एक साईडला आमचं झिरकं पण झालेलं होतं। मस्त सगळ्यांनी जेवण केलं आणि हो, मी फुल व्हिडिओ पण अपलोड केलाय, तर नक्की जाऊन बघा। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय।